एकदा IPL प्रो कबड्डी प्रो गोविंदाचा मखमली आवाज मराठी भाषेमधील नामांकित समालोचकांच्या यादीमधलं अव्वल दर्जाचं नाव कुणालजी दाते सरांना. थँक्यू. नाबाळी विरुद्ध पिसवली असा सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि पिसवली टीमने ते टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. धन्यवाद करण काळन यांचा आवाज तुम्ही ऐकलात. सो मॅच स्टार्ट. चौथा सामना. स्क्वेअर कट केल्या. बॉल मागे चाललाय. थर्ड मॅनला बीट करून बॉल ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. विपुल आणि साई सलामीची जोडी आणि विपुलचं खातं उघडलंय. स्वयं पहिल्या षटक हाताळत असताना चांगला बॉल. जागेवरूनच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हतं साईचं आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. तुम्हाला थोडंसं फुटवर्क दाखवावं लागेल. पहिलं सत्र आहे. जागेवरूनच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बीट केले पूर्णपणे. टीमची धावसंख्या 1. नाबाळी संघ टॉस हारल्यानंतर सध्या बॅटिंग करतोय. पिसवलीच्या विरुद्ध हा महत्त्वपूर्ण सामना. पुढचा बॉल. परत एक वेळा जागेवरून उचललाय बॉलला. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर नाहीये. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल. आउटफील्ड फास्ट आहे. धावा मिळतील 4. साईचं खातं उघडले चौकाराने. शॉट. विपुलच्या बॅटमधून स्लॉटमध्ये बॉल टाकला आणि सरळ पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅटचा स्विंग खूप चांगला होता. हा थोडासा मागे खेचलेला बॉल होता. स्लॉक स्वीप केलाय. 2 धावांचा प्रयत्न इथे होईल. ओव्हरची देखील आता समाप्ती इथे पहिल्या होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. नावाली टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 14 बिनबाद.
ते षटक संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअरबोर्डवर आपल्याला धाबा पाहायला मिळतात 14. विजय विले जैनकडून आता गोलंदाजी होईल. सेकंड ओव्हरमध्ये नामाळे विरुद्ध पिसवली असा सामना तुम्ही पाहताय. ओमसाई MTC.live.in वर या स्पर्धेचं टेलिकास्ट होत आहे. आई गावदेवी चषक गेसरची स्पर्धा. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्याच दिवसामध्ये नक्कीच चांगले सामने अनुभवायला मिळणार आहेत. मागच्याच मॅचमध्ये आपण पाहिलं काटे टीमला पराभूत केलं. माताडी टीमने चांगला खेळ दाखवलाय. त्याच्या अगोदर बेतवडे संघाने बाजी मारली आहे. स्लॉटमध्ये बॉल होता, ऑन ड्राईव्ह केलाय. डीपमध्ये फिल्डर आहे वायडिश लॉंग ऑन. काऊ कॉर्नरच्या मध्ये एक सिंगल तिथे साईला मिळेल. सिंगलच्या मदतीने 15 धावा. नवीन गोलंदाज सेकंड ओव्हरमध्ये विवेक माळी. चांगली उंची आहे विवेक माळीकडे. तेवढाच चांगला खेळ सध्या साई आणि विपुल करतात. विपुल मात्र मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो या टीमसाठी. पॉवर प्ले चांगला फोडतो, ताकद आहे त्याच्याकडे. मगाशी देखील ताकदीने तो षटकार मारला होता त्याने वायडिश लॉंगॉनला. 15 धावा फलकावर लागल्यात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना 5-5 षटकांचे पहिल्या फेरीतले सामने. बॅटच्या आतमध्ये लागला, डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे. एक धाव मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न साई करतोय परंतु विपुलने थांबवलंय. एक धाव मिळेल विपुलला. टीमची धावसंख्या 16. चांगलं कमबॅक विवेक माळीचं. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या. या ओव्हरची सुरुवात पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल. विकेट किपर थोडासा कानमंत्र देत असताना विवेक माळीला. साई सध्या स्ट्रायकिंग एंडला. साई पाटील आणि विपुल पाटील. फुलर लेनचा बॉल होता. परत एक वेळा ऑन ड्राईव्ह इथे केलाय साई पाटीलने. पहिल्या 3 बॉलवर 3 सिंगल आल्यात या ओव्हरमध्ये विवेक माळीच्या. पिसवली या संघाने टॉस जिंकला. गोलंदाजी निवडली. दुसरं षटक चांगलं टाकलंय. अपील केली, स्पष्ट नकार इथे पंचांच्या माध्यमातून. हा देखील डॉट बॉल येईल. सतरा धावा शी सुरुवात आहे. मागच्या 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात विवेकने. हा देखील बॉल कमी गतीने टाकला होता. टोइनला लागलाय. डीपमध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग तिथे साईलची. तोपर्यंत एक धाव मिळते. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 18. चांगलं षटक विवेक माळीचं. आतापर्यंत या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्यात. 5 बॉल टाकून झाले. शेवटचा बॉल शिल्लक. आता चांगलं कनेक्शन पाहायला मिळते. डीपमध्ये फिल्डर येत आहेत परंतु तो त्याच्या अगोदरच थोडासा घसरला आणि बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. धावा येत आहेत. 4 धावा. चौकाराने षटक समाप्त. टीमची धावसंख्या 22. लगेचच फिल्डिंग लावून घ्या कारण वेळ कमी आहे. आज उद्घाटन सोहळा पार पडलाय त्याच्यामुळे लेट झालाय आणि त्यात तुम्ही अशी टीम मीटिंग घेत असाल तर जास्त वेळ जाईल. थोडंसं फास्ट खेळा प्लीज. आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित प्रकाश झोतातील एक मोठी स्पर्धा येते. 7 जानेवारीपासून 10 जानेवारीपर्यंत ही स्पर्धा आपल्यासमोर रंगणार आहे आणि स्पर्धेचं ठिकाण आई गावदेवी क्रिकेट संघाच्या माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा. आई गावदेवी मंदिराजवळ जे ग्राउंड आहे उंबारलीचं तिथे ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
2,00,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक 1,00,000, तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 50,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. त्याचबरोबर मालिकावीरासाठी एक बाईक दिली जाईल आणि बेस्ट बॅटर, बॉलर आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी असणारे स्पोर्ट्स सायकल. या स्पर्धेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर अनेक खेळाडू आहेत, त्यांच्याशी संपर्क साधू शकता. उंबारलीच्या त्याच्यामध्ये प्रेम देखील, राजकुमार देखील. अपर कट केलाय, पॉइंटला फिल्डर नाहीये. बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, 4 धावा मिळतील. येतोय विपुलच्या बॅटमधून चौकार. गेम खेळते का रे? धावाला त्या 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 26, 26 धावा. क्लीन बोल्ड, अराउंड द लेग बोल्ड केलंय आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त करत असताना साहिल पाटील. पहिला धक्का बसतोय टीम नाबाळीला. फलंदाज विपुल बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटची आतमधली कडा घेतली. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न इथे आहे आणि नॉट आउटचा निर्णय आता पंचांनी दिलाय. एक धाव मिळेल. प्रणयचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 27. पुढे टाकलेला बॉल लॉंगॉनच्या डोक्यावरून जाईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये मुख्य व्यासपीठावर भव्य षटकार साई पाटीलच्या बॅटमधून. लॅप स्वीप सरळ बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या दिशेने. फुलटॉस बॉलला दिशा देत असताना आणखीन एक षटकार. साई पाटीलची बॅट आता तळपते. आणखीन एक सिक्सर. के 39 धावा सध्या पाहायला मिळत आहेत. उलटा रिव्हर्स स्वीप मारलाय बॉल पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे देखील बॉल पडद्यावर जाऊन लागलाय आणि हा देखील षटकार मिळताना पाहायला मिळेल. साई ही इज ऑन फायर नाव. बॅक टू बॅक 3 षटकार मारलेत साईने.
क्रिकेटच्या घडामोडी सध्या सुरू आहेत. महाराष्ट्रामध्ये आज निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स आहे संध्याकाळी 4 वाजता. त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी जाहीर होईल आणि त्यातल्या त्यात सध्या भारताच्या दौऱ्यावर लायनल मेसी आहे. त्याची चर्चा प्रचंड मोठी आहे कारण त्याच्याबरोबर एक फोटो काढण्यासाठी भरपूर खर्च करावा लागतोय. भरपूर खर्च करून त्याला भारत देशामध्ये आणलंय. परंतु शोकांतिका हीच आहे की आपले फुटबॉलपटू, छेत्रीसारखा फुटबॉलपटू एवढे वर्ष भारताचं नेतृत्व करतोय, चांगलं फुटबॉल खेळतोय, परंतु त्याला जो मान मिळायला पाहिजे होता तो मिळालेला नाही आहे. आणि सगळ्यात जास्त गोल करण्यामध्ये त्याचंही नाव टॉप 10 मध्ये सगळ्यात वर आहे. असा आपला भारत देश. म्हणून म्हटलं जातं जिथे पिकतं तिथे विकत नाही. आणि काल वानखेडे स्टेडियमवर भरपूर मोठा सन्मान. परंतु एक गोष्ट मला कालच्या सन्मानामध्ये आवडली. मेसी हा अर्जेंटिनाला बिलॉंग करतो आणि त्याची जी लोकल लँग्वेज आहे, ऑफिशियल लँग्वेज, ती आहे स्पॅनिश. तो स्पॅनिशमध्येच बोलतो आणि स्पॅनिशमध्येच त्याच्याशी तुम्ही संवाद साधू शकता. परंतु भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी सुरुवातच भाषणाची मराठीतून केली वानखेडे स्टेडियमवरती. आपली महाराष्ट्राची राजभाषा आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे. भाषेचा अभिमान पाहिजे. डीपमध्ये स्क्वेअर लेगला उडवलाय बॉल सीमा रेषा पलीकडे. प्रणयच्या बॅटमधून आता सिक्सर. मेसी आपल्या भारतात येण्याचं सगळ्यात जास्त फॅन फॉलोअर त्याचा भारतात आहे. खास करून कोलकाता, वेस्ट बेंगॉल या परिसरामध्ये फुटबॉलचं प्रमोशन आणि ग्लोबल इव्हेंट भारतामध्ये व्हावा, त्याच्यासाठी फुटबॉलचं प्रमोशन आणि डेव्हलपमेंट व्हावं, याच्यासाठी भारत अग्रेसर आहे. आणखीन एक चांगला फटका बॉलला पाठवला ऑन साईडला बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे देखील षटकार पाहायला मिळेल. यायचंय त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे. ब्रँड कोलॅबरेशन आणि स्पेशल अपिअरन्ससाठी मेसीला भारतामध्ये बोलवण्यात आलंय आणि मेसी आला म्हणजेच करोडोचं अटेन्शन आलं आणि तेच सध्या पाहायला मिळते. आणि गोष्ट इथेच संपत नाही. भारत आणि अर्जेंटिना याच्यामध्ये इमोशनल कनेक्शन आहेत. वर्ल्ड कप नंतर भरपूर मोठा फॅन फॉलोअर वाढला मेसीचा आणि तो भारतातून होता आणि त्याचमुळे या प्रेमाखातीर मेसी देखील लवकर तयार झाला भारतामध्ये येण्यासाठी. तत्पूर्वी आणखीन 2 धावा इथे ॲड होतील. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर पुढे जाते. धावा झालेल्या आहेत 59. एक षटकार आला त्याच्यानंतर या 2 धावा आणि आता धावा झाल्यात 59. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 धावा आल्या स्वयंच्या विरुद्ध. प्रणय देखील आता आक्रमण करतोय. प्रणयच्या बॅटमधून सातत्याने मोठे फटके येत आहेत. प्रणयने देखील 300च्या स्ट्राईक रेटने 5 मध्ये 15 धावा केल्यात. आणखीन एक लॉफ्टेड फटका, हा देखील गॅपमध्ये चालला. एक टप्पा घेत बॉल सीमा रेषा पलीकडे. इथेही 4 धावा मिळतील प्रणयला. धावा झालेल्या 63. आणि इथे आता ओव्हरची होईल समाप्ती. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोअर बोर्डवर 63. एक फलंदाज बाद.
च्या समाप्तीनंतर नावाली टीमची धावसंख्या 63, एक फलंदाज बाद. चर्चा क्रिकेट बरोबर राजकारण, समाजकारण आणि लायनल मेसीची देखील सध्या होते आणि मेसीच्या बाबतीत देखील भरपूर काही गोष्टी घडलेल्या आहेत. वयाच्या 11व्या वर्षी त्याला हार्मोन डिफिशियन्सी सिंड्रोम हा रोग झाला होता आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं मेसीने त्याच्यानंतर कधीच मागे वळून पाहिलेलं नाही आहे. 2009, 12, 11 आणि या सीझनमध्ये त्याने सगळ्यात जास्त गोल देखील केलेत आणि त्याने बॉलन डिओर 4 हा देखील किताब जिंकला आहे आणि त्याच्याकडे 2 पासपोर्ट आहेत, एक अर्जेंटिनाचा एक स्पेनचा. 2005 मध्ये तो स्पेनचा सिटीजन झाला. वयाच्या 25व्या वर्षी 200 गोल ला लीग गोल्स त्याच्या खात्यामध्ये होते आणि एकाच वर्षामध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड त्याने केला होता 2012 मध्ये 91 गोल्स करत असताना. मोठी कारकीर्द आहे मेसीची. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. पॉइंट रिजनमध्ये एक सिंगल तिथे प्राप्त होते आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 64 आणि त्याचबरोबर मेसी हा युनिसेफचा ब्रँड अँबॅसिडर देखील आहे. त्याची एक फाउंडेशन आहे ती देखील खूप चांगलं काम करते, लिओ मेसी फाउंडेशन, आणि खूप चॅरिटी त्या फाउंडेशनच्या माध्यमातून होत असतात. सो 64 धावा, एक फलंदाज बाद. 5वं षटक सध्या सुरू. सुजित गोलंदाजीसाठी. ओरपिच बॉल होता, लॉफ्ट केलाय, ऑन साइडला फिल्डर आहे, हवेचा वेगही त्या दिशेला, खराब फिल्डिंग, कॅच ड्रॉप. प्रणयचा झेल इथे सुटलाय. एक धाव मिळताना दिसते. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 65. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. साईने चांगली बॅटिंग केली आहे. साईने 10 बॉलमध्ये 30 धावा केल्यात. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी उपस्थित राहायचंय. कौसान उसारगर. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. कौसान उसारगर दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी हा फायनल ऑफिशियल कॉल आहे. कॉमेंट्री बॉक्समधून लवकरात लवकर या टॉससाठी, कारण आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 65. पुढचा बॉल सुजितचा, चांगला बॉल होता, ऑन साइडला खेचलाय, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. मिड विकेट रिजन मध्ये एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न, 2 धावा घेऊन जाईल साई. 2 धावांच्या मदतीने 3ऱ्या धावेचा प्रयत्न आता सुरू झाला आणि 3री धाव धोक्याची आहे. साईसाठी रनआउट झालाय. साई धावा झाल्या 67. हा देखील फटका फसलाय. विकेट किपर धावताय, 2 फिल्डर आहेत, कॉलिंग करायला पाहिजे. कॅच ड्रॉप. 2 धावा इथे घेऊन जाईल प्रणय आणि डबल बरोबर टीमची धावसंख्या 69. सातत्याने 70च्या आसपासच्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला दिशा दिली आहे, डीप मध्ये फिल्डर आहे. आता एक धाव थ्रो, विकेट कीपर एंडला. 70 धावा कंप्लीट. शेवटचा बॉल शिल्लक. या सत्रातला टॉस आता केला जाईल. कौसा आणि उसारगर दोन्ही टीमचे कॅप्टनने टॉस साठी यायचंय. टॉसची वेळ झाली आहे. लास्ट बॉल आहे या डावातला. शेवटच्या बॉलवर दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि त्या 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. धाबा झालेल्या आहेत स्कोअर बोर्डवर 72-73चं लक्ष
सेट झालाय पिसवली टीमच्या समोर 73 टू विन. चला टॉस साठी यायचंय कौसा आणि उसारकर टीमचे कॅप्टन. कौसा टीमचे कॅप्टन आलेले आहेत, उसारकर टीमचे कॅप्टन. लवकरात लवकर टॉस साठी उपस्थित राहायचंय. पिन करेल आणि योगेश कॉल करणार. हेड टेलच कॉल करायचं तेच आहे त्याच्यावर. हा हेड अँड टेल. हेड हा कॉल केलाय आणि येस हेड इट इज. टॉस इथे टीम कौसाने जिंकला. धन्यवाद प्रथमेश. टॉस जिंकला. निर्णय काय घेणार आहात टीम कौसा आणि या वर्षी खेळलात का उसरगरच्या विरुद्ध कधी एखाद्या स्पर्धेमध्ये? नाही, फर्स्ट टाइम खेळतोय. टॉस जिंकला. निर्णय काय घेणार आहात? क्षेत्ररक्षण. आणि आज तसं पाहिलं तर सगळे खेळाडू उपलब्ध आहेत का? कौसा टीम एक चांगला संघ बांधलाय आणि या स्पर्धेमध्ये चांगला खेळेल अशी अपेक्षा तुम्हाला आहे का? हो, नक्कीच. चला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय कौसा टीमच्या कॅप्टन याने. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला नेक्स्ट मॅच मध्ये. धन्यवाद. सो नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. कौसा टीमने टॉस जिंकला. उसरगरच्या विरुद्ध फिल्डिंग घेतली आहे. सो 73 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 73. नेक्स्ट मॅच कौसा आणि उसरगर. टॉस जिंकले कौसाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्यानंतर निळजी विरुद्ध देवीचा पाडा असा सामना खेळवला जाईल. हे 6 सामने पहिल्या फेरीतले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. 30 बॉलमध्ये 73 धावा करायच्या आहेत. 2 सलामीवीर मैदानामध्ये आहेत. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही पाहताय आई गावदेवी चषक घेसर. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा. अतिशय चांगली खेळपट्टी. पाहता क्षणी प्रेमात पडावी अशी खेळपट्टी. धावसंख्येला सातत्याने आकार चालना देणारी खेळपट्टी. बॅटिंग फेवरेबल ट्रॅक आहे सध्या आपण पाहतोय. धावा चांगल्या होतात. 70च्या आसपास नेहमीच धावा होत आल्यात. सेकंड इनिंगमध्ये देखील धावा चेस होतात आणि त्याच्यामुळे टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय प्रत्येक कॅप्टन इथे घेतोय. 30 बॉल 73 धावा हे समीकरण आता या मॅचमध्ये असेल. स्वयं पाटील अँड साहिल.
कुणाल पहिले षटक टाकण्यासाठी तयार. कुणाल पाटील स्ट्रायकिंग एंडला. स्वयं पाटील, साहिल पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल थोडासा लेग स्टंपवर, पंचांचा इशारा वाईड. एक्स्ट्रा रन मिळेल. खातं उघडलंय पिसवली टीमचं. पुढे टाकलेला बॉल होता. ऑन साईडला दिशा दिली. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये फिल्डर आहे. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने खातं उघडले स्वयंचं. टीमची धावसंख्या 2 पिसवली. धावा करायचे 73, 73. ऑन साईडला बॉल हवेत आहे. चांगला झेल तिथे टिपलाय. जयने फलंदाज पात. चांगला फटका आल्या आल्या संजय पाटीलच्या बॅटमधून शरीरापासून दूर खेळला आणि सरळ बॉल कव्हर्सला पाठवलाय. 4 धावांसाठी पिसवली टीमची धावसंख्या 6. बॅटर जे आहेत स्वयं आणि संजय चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. हे तुटणे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये अर्धशतक त्यांनी ठोकलेलं आहे. त्याच्यामुळे बॉक्स क्रिकेटचा अनुभव देखील आहे संजय यांच्याकडे. चांगला चौकार ऑन साईडला बरोबर वळवलाय बॉल डीप मध्ये. फिल्डर नाहीये. दुसरा चौकार मिळेल संजयच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 10. एक धाव आली. 11 धावा स्कोर बोर्डवर आल्यात. आणि चौका येतोय आणि धावा झालेल्या आहेत. 15 ओव्हरची
कौसा आणि उसारगर हा देखील सामना पाहायला विसरू नका. कमिंग अप नेक्स्ट, टॉस झालाय. कौसा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिलं षटक संपल्याने पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्यात कुणाल पाटीलने. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की धावा चेस होता त्या ग्राउंडवर, आणि सध्या तरी ट्रॅकवर आहे गाडी. एक विकेट गमावल्यानंतर पिसवली टीमची. सेकंड ओव्हरमध्ये विराज फार एंडकडून निळजे मिलिजींकडून आता गोलंदाजी होईल. बरोबर त्याच बाजूला ते क्रीडांगण आहे निळजेचं. त्या एंडने गोलंदाजी सुरू झाली. पहिला बॉल पुढे टाकलाय, स्लॉटमध्ये होता समोर. बॅक टू द बॉलर खेळलाय. डीपमधून फिल्डर येत आहे स्ट्रेट, तोपर्यंत एक धाव मिळते. संजय अशाच पद्धतीने खेळण्यासाठी जाणले जातात. बॉक्स क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेटचा तो अनुभव आहे, त्याच्यामुळे गॅप लवकर शोधतात. चांगली बॅटिंग केली जाते. संजय आणि स्वयं यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 16. आणि हे टार्गेट जर तुम्हाला चेस करायचं असेल 73 रनचं, तर असाच खेळ करावा लागेल. पॉवर प्ले तर फोडलाय. दुसरं षटक महत्वाचं आहे आणि विराजने सुरुवात चांगली केली आहे. समोर आता स्वयं पाटील, लेफ्ट हँडेड बॅटर. यॉर्करचा प्रयत्न होता, वाईड यॉर्कर. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट. चांगली गोलंदाजी विराजची. तर 16 धावा फलकावर लागल्यात. परत एक वेळेला लेनने बीट केले. फुलर लेनचा बॉल होता, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट. लगातार डॉट बॉल आलेत. स्वयंवर तो दबाव बनतोय, कारण धावा येताना दिसत नाहीये. संजय धावा करतोय, स्वयं थांबलाय. जागेवरच खिळे ठोकले तसं वाटलं पायामध्ये, शूजमध्ये. फुटवर्कच नाहीये, बॉलपर्यंत जावं लागेल हेच संजय सांगतोय स्वयंला. एस फॅक्टर सध्या मैदानामध्ये. टीमची धावसंख्या 16. 3 बॉलचा खेळ संपलाय. सुरुवात चांगली झाली होती 15, परंतु आता एकच रन. इनफिल्डच्या वरून खेळत असताना स्क्वेअर ड्राईव्ह दाखवलाय. कव्हर पॉईंटमधून बॉल निघतोय 2 फिल्डरच्या मधातून आणि सरळ बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. तोपर्यंत 2 कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी देखील कंप्लीट केली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट संजयची खूप चांगली होती. स्वयंच्या बरोबरीने 3 धावा आता ऍड होतील. टीमची धावसंख्या 19. 19 लॉस ऑफ 1 विकेट. संजयकडे आली आता स्ट्राईक. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या ओव्हरमधला. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषकाचं आयोजन. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 48 टीमचा सहभाग या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत 8चा पोल आपण पाहिला, आता 12चा पोल तुम्हाला प्रत्येक दिवशी पाहायला मिळेल. ओरपिच बॉल होता, खूप चांगला ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्ह डीपमध्ये फिल्डर आहे. एक सिंगल मिळते संजयच्या खात्यात. टीमची धावसंख्या 20. शेवटचा बॉल शिल्लक. या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाही आहेत विराजच्या. 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा त्याने खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल ड्रायव्हिंग लेंथवर होता. परत एक वेळा स्क्वेअर ड्राईव्ह. आता मात्र टायमिंग चांगलं दिसतंय. हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय चौकार आणि नो बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आला. मला वाटतं स्क्वेअर ऑफ द विकेट. येस, हा जास्त फिल्डर आहेत विकेट कीपरच्या मागे. तुम्ही आणखीन एक एक्स्ट्रा स्क्वेअर लेग सजवला विकेट कीपरच्या मागे आणि त्यामुळे नो बॉल आणि त्याच्यावर 5 धावा मिळतील. पाच धावा ऍड झाल्या. टीमची धावसंख्या 25. चांगली नजर होती पंचांची. चला, निर्णय आलाय. फास्ट खेळा. अंतिम आहे पंचांचा निर्णय, कारण त्यांनी मगाशीच ओळखलं होतं. जसा बॉल पडला तसाच त्यांनी नो बॉलचा इशारा दिला होता. तुम्ही एक एक्स्ट्रा प्लेअर सजवला होता विकेट कीपरच्या मागे आणि तो थोडासा पुढे सजवणं गरजेचं आहे. आता तो बरोबर लागलाय. फ्रीटचा बॉल आहे. 4 धावा मिळाल्यात. 25 धावा स्कोर बोर्डवर. फ्रीटचा बॉल, चांगला यॉर्कर. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. पिसवली टीमची धावसंख्या 25.
महिमा सांगणार हे गीत आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. आम्ही मावळे महाराजांचे जागर शिवबाचं होणार. 18 बॉलमध्ये 48 धावा करायच्या, 16ची सरासरी गाठायची आहे. 15ची गाठली होती पहिल्या ओव्हरमध्ये, त्याच्यानंतर 10 धावा आल्या. चांगली गोलंदाजी केली कुणालने, परंतु चूक झाली. मध्यंतरी 5 धावा एक्स्ट्रा मिळाल्या टीमला पिसवलीला, कारण तो नो बॉल जाहीर केला पंचांनी. 18 बॉलमध्ये 48 धावांची गरज आहे. सध्या संजय आणि स्वयं मैदानामध्ये आहेत. जागर शिवबाचं होणारं त्या गाण्याला 19 मिलियन व्ह्यूज गेलेत. बॉल हवेत आहे, कॅच इटचा कॉल केलाय. एक धाव कंप्लीट होईल. 19 लाखाची व्ह्यूवरशिप यूट्यूबला आहे त्या गाण्याला, जे गाणं आता मकाशी वाजलं होतं. आणि आता एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या पुढे जाते. 26 धावा, एक फलंदाज बाद. प्रथमेश आलाय गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 3 मध्ये प्रथमेश साळुंके. शॉर्ट बॉलचा वापर, सरळ बॉल विकेट किपरच्या हातात, डॉट. चांगलं कमबॅक प्रथमेश साळुंकेचं. आता कठीण होत चाललंय धावा बनवणं पिसवली टीमला. सुरुवात चांगली झाली, परंतु त्याच्यानंतर ब्रेक. आणि विशेष म्हणजे स्वयंच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी होते. पुढचा बॉल प्रथमेश साळुंकेचा, समोर मारलाय, लॉंग ऑफ आहे. डीपमध्ये विराज, चांगली फिल्डिंग, एक सिंगल येते. टीमची धावसंख्या 27. 27. 15 बॉलचा खेळ संपलाय. रिक्वायर रन रेट आता ऑलमोस्ट 18.5चा झालाय या मॅचमध्ये. संजयला आता आक्रमण करावं लागेल, स्वयंला आक्रमण करावं लागेल, कारण आता वेळ झाली आहे मोठे फटके येण्याची, ते मारावेच लागतील. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. ओव्हर द कव्हर्स, बॉल सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या गॅपमधून 4 धावांसाठी चौकार. वेळ लावले सध्या या गाण्याने इंस्टाग्रामवर सगळ्यांनाच. लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा, वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 32. पिसवली टीम. हळूहळू धावसंख्येला आकार येतोय. चांगला फटका मगाशी संजयने मारला. कव्हर्स बाउंड्री लाईन फोडणारा तो चौकार होता. 14 बॉलमध्ये 41 करायच्यात. 41. 14 चेंडू आणि 41 धावा. सामना संपलेला नाहीये. इथूनही 2 मोठे फटके आले तर मॅचमध्ये येतील. पिसवलीकर नावळीच्या विरुद्ध हा महत्वाचा सामना. नेक्स्ट मॅच कौसा आणि उसारगर, दोन्ही टीम रेडी राहायचंय. टीम कौसा टॉस जिंकल्या, फिल्डिंगची तयारी करून घ्या. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. समोर फटका सजवलाय. ओव्हर द बॉलर हेड. डीपमधून फिल्डर येत आहेत, तोपर्यंत एक धाव ऍड होईल संजय यांच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 33. 33 धावा. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. लास्ट 15 बॉलची कहाणी जर तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये 4 चौकार लागलेले आहेत. एक ट्रिपल आल्या आणि भरपूर सिंगल आल्यात. 5 सिंगल आणि 4 डॉट. ही टाइम लाईन शेवटच्या 15 बॉलची. हा बॉल परत टाकावा लागेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 34. 34. प्रथमेशने 9 धावा खर्च केल्यात आतापर्यंत त्याच्या या ओव्हरमध्ये. 13 बॉल 39 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉलवर 3 रनचं समीकरण. रिक्वायर रन रेट 18. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल हवेत आहे. विराज आहे डीपमध्ये लॉंग ऑफला, आणि विराजला हुलकावणी देत स्वयंचा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर. 40 धावा कंप्लीट. ओव्हर नंबर 3चा खेळ आता इथे संपलाय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये. टार्गेट होतं 73 रनचं आणि अजूनही 33 धावांची गरज.
पाटील आणि सौरभ पाटील उसरगर यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावर. शेखर पाटील आणि सौरभ पाटील उसरगरचे आपलं सहर्ष स्वागत. आणि डे 1 आतापर्यंतची कहाणी अशी रंगली आहे. टोटल 445 धावा झाल्या, 37.2 ओव्हरचा खेळ संपलाय. 25 विकेट आल्या, 40 4 आले, 27 षटकार आले. त्याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता खेळपट्टी किती बॅटिंग फ्रेंडली आहे. आज एक दमदार अर्धशतक पाहायला मिळालं. अमरचं 52 धावा त्याने केल्या, साईने 32 केल्या. साईने 3 बॉलवर 3 षटकार सलग मारले. आकाशने 30 धावा केल्या, राजने 29 केल्या, सूरजने 25 केल्यात. गोलंदाजीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कुशल हा खेळाडू खूप चांगली कामगिरी करून गेला. नाव तसा खेळ. कुशलने 3 विकेट घेतल्या, राजने 2 विकेट घेतल्या, वेदांतने 2 विकेट घेतल्या, जितिकेशने 2 विकेट घेतल्या, अवधूतने 2 विकेट घेतल्या सागाव टीमसाठी. लेखाजोखा डे 1चा आत्तापर्यंतच्या सामन्याचा. सो 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये आता धावा करायचे 33. ड्रिंक्स इंटरव्हल नंतर परत एक वेळा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तुम्ही पाहताय आई गावदेवी घेसर आयोजित आई गावदेवी चषकाचं आयोजन. आज पहिला दिवस, उद्घाटनीय दिवस, त्याच्यामुळे थोडेसे उशिराने सामने सुरू झाले. परंतु उद्या आपल्या संघटनेच्या नियमानुसार सकाळी 8:30 वाजता टॉस होईल. 9 वाजल्यापासून तुमच्या समोर सामने सुरू होतील. त्याच्यामुळे उद्या वेळेवर इथे उपस्थित राहायचं आहे, कारण आपल्याला 48 संघ खेळवायचे 6 दिवसात. फुलटॉस बॉल, बॅटची कडा घेऊन थर्डमॅनला सरळ सीमारेषा पलीकडे. नो बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून बीमर घोषित केलाय. गोलंदाजी करणारा संघ त्याला चॅलेंज करेल असं दिसतंय आणि ते केलंय त्यांनी. गोलंदाजी करणाऱ्या टीमचा नो बॉल आहे. नो बॉल कायम राहील. 5 धावा मिळाल्यात, बोनस मिळालाय आणि त्यातल्या त्यात विराजने चूक केली. पहिल्याच फुल टॉस टाकला, 4 धावांचा अहेर दिलाय. लग्न सुरू होण्या अगोदरच तुम्ही असे अहेर पाकिट वाटू शकत नाही. एक्स्ट्रा रन मिळतील. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 45. आता मात्र रिक्वायर रन रेट घसरलाय. सामना पलटलाय. पलटवार सुरू झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. पिसवलीचा संजयच्या बॅटमधून 4. संजय सध्या स्ट्रायकिंग एंडला. विराज कमबॅक करावा लागेल. फ्रीड बॉल आहे. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. हे घडतं ज्यावेळेला तुम्ही बॉक्स क्रिकेट खेळता. तुमची नजर बसते त्या बॉलवर, त्या ग्रीन बॉलवर. तुम्ही बरोबर फटके सजवता, मनगटाचा वापर चांगला करता आणि हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप महत्त्वाचं ठरतं. मग तुम्ही कोणतेही क्रिकेट खेळा, लेदर बॉल क्रिकेट खेळा, टेनिस बॉल क्रिकेट खेळा, बॉक्स क्रिकेट खेळा, अंडरआर्म क्रिकेट खेळा, चर्चा त्याचीच होते. आता बॉक्स क्रिकेट म्हटल्यानंतर 2 फॉर्मॅट आहेत. काही वेळेला बॉक्स क्रिकेटमध्ये बॉल असं फेकूनही टाकतात. तुम्ही जर कोलकाता वेस्ट बेंगॉल साईडला गेल्या. आणि आपल्या इथं अंडरआर्म क्रिकेट चालतं. लकवा क्रिकेट देखील एक वेगळं क्रिकेट आहे. बॉक्समध्येच थांबून तुम्हाला बॉल टाकायचा असतो. वेगवेगळ्या फॉर्मॅट आहेत क्रिकेटमध्ये. पडल्यानंतर खाली सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. स्वयं आज थोडासा चाच पडतोय. संजय तेच सांगतोय, वेट अँड वॉच, थोडंसं थांब, एखादा बॉल खराब येईल मग फटके येतील. मग अशी एक षटकारही आला होता स्वयंच्या बॅटमधून समोर. विराटच्याच डोक्यावरून गेला होता. 46 धावा झाल्यात. 19 धावांची खेळी स्वयंने साकारली आहे. फुल टॉस होता. ऑफ इज हिप, बरोबर टर्न केल्या बॉलला. डीपमध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग विपुलकडून. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. बॅटिंग टीमने DRS वापरलाय बीमरसाठी. येस, रिव्ह्यू लॉस्ट. आता तुमच्याकडे देखील रिव्ह्यू नाहीये आणि त्यांच्याकडे देखील नाहीये. सो त्या 2 धावा मिळतील. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 48. मॅचमध्ये आता 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये 25 धावा करायचे आहेत. 9 चेंडू 25 धावा. हा बॉल सोडून दिलाय. सरळ बॉल विकेट किपरच्या हातात आणि डॉट. कहाणी बदलते. 8 बॉलमध्ये 25. 4 षटकार मारायचे आहेत. संजय नाराज आहे सध्या तरी. स्वयंकडे तो पाहतोय आषाढभूत नजरेने
की बॅट तरी लाव त्या बॉलला, खेळावं लागेल तुम्हाला. वाईड यॉर्कर फसवतायत स्वयंला. परत एक वेळा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, रनआउट चान्स आहे, नाही मारला थ्रो आणि नंतर बॉल लावला स्टंपला. आता पाहूया काय कहाणी आहे. बॉडी लँग्वेज सांगते संजयची की कुठेतरी थोडासा मागे राहिलाय, परंतु शेवटी आता टीव्ही अंपायर सांगतील निर्णय काय येईल. आउट आहे. ची गरज. विवेक आला आता फलंदाजीसाठी. विवेक माळी आल्या एक चांगला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, गॅपमध्ये चालला, डीपमध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न विवेकचा सुरू आहे. 2 धावा इथे कंप्लीट होतील आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 23 धावा करायचे आहेत पिसवली टीमला सामना जिंकण्यासाठी. अर्धशतक पूर्ण पिसवली टीमचं. संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 धावा झाल्यात आणि आता 6 बॉलमध्ये 23 धावा करायच्या आहेत. सर्व काही शक्य आहे. क्रिकेट आहे. अजूनही मैदानामध्ये स्वयं आहे. जे आतापर्यंत केलं नाही स्वयंने ते करावं लागेल आणि त्याच्याकडे स्ट्राईक आहे. एअर स्ट्राईक करणं गरजेचं आहे आणि त्याने जर हा सामना जिंकून दिला तर पिसवलीकर नक्की जल्लोष करतील नाबाळीच्या विरुद्ध. परंतु दुसऱ्या बाजूला लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाज जय साळुंखे. मग अशी एक चांगला झेल टिपला होता जयने शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि तोच आता गोलंदाजीसाठी आलाय. चला नेक्स्ट मॅच कौसा टीम आपण रेडी राहायचं आमच्या मेन स्टेजच्या समोर फिल्डिंगसाठी. कौसाने उसरगर असा सामना रंगेल. टॉस जिंकलाय कौसा टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला नेक्स्ट मॅचमध्ये. 6 बॉल 23. पहिला बॉल पडल्यानंतर वेगाने गेलाय. विकेट कीपरच्या हातात या खेळपट्टीवरून. आता 4 षटकार मारावेच लागणार आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये 23 रन. पिसवली संघ नावाळीच्या विरुद्ध खेळत असताना पुल केलाय आडव्या बॅटने समोर. लॉंग ऑन रिजन मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल. 4 बॉल 22 धावा. 16 बॉलमध्ये 22च केल्या स्वयं पाटीलने आणि हाच मोठा फरक राहिलाय या इक्वेशन मध्ये. 4 बॉल आता 22 धावा करायचे आहेत. 6 डॉट बॉल खेळला स्वयं म्हणजे 1 ओव्हर निर्धाव आलं
ऑलमोस्ट त्याच्या विरोधात. क्रिकेट आहे शेवटी, खेळ लवकर बदलतो. ब्रावो यांचे ते आगमन झाले. विशाल मात्रे वेलकम. ग्रीन टोपी, फ्लोरोसंट शूज, आवडता कलर. या खेळाडूचा आणि आता 3 बॉलमध्ये 21 धावांची गरज. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला, सरळ बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या दिशेने. हा येतोय षटकार, थोडासा उशीर झालाय. पंधरा धावांची आवश्यकता आहे. आता जर हे 2 बॉलवर 2 षटकार मारले तर मात्र पिसवली संघाला अजून जास्त दुःख होईल. काही डॉट बॉल, त्याच्यामुळे परत एक वेळा हेलिकॉप्टर फटका सजवण्याचा प्रयत्न होता. मनगट फिरवलंय, स्कोअर ऑफ द विकेट जातोय. बॉल डीप मध्ये फिल्डर येत आहेत. कबो पॉइंटला, तोपर्यंत एक सिंगल. 14 धावांची गरज. शेवटचा बॉल शिल्लक. धावा झाल्यात 59. यानंतर कौसा विरुद्ध उसारगर असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. कौसाचा संघ तयार आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला त्यांनी, टॉस जिंकून कॅप्टनने. चांगला फटका समोर मारलाय. हा षटकार येईल आणि 7 धावेने हा सामना इथे जिंकलाय नावाली टीमने. अभिनंदन. मॅच साई पाटील ज्याने 32 धावांची खेळी केली. साई ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. सलग 3 षटकार देखील मारले होते साईने केले होते या मॅच मध्ये. 32 11 बॉल मध्ये साई ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. नावाळी संघाने हा सामना 7 धावाने जिंकला. पराभूत केलं त्यांनी पिसवली टीमला. चला या साई आपला सन्मान इथे केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. युवा उद्योजक स्वप्नील भोईर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच साईला देणार आहोत.